सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जनावरांच्या नावाने बिरोबाच्या नावाने तुम्ही घेतले आणून घेतले माता की जय। आली की पप्प्या हॅलो तिकडे सर तिकडे सर इकडे सगळे जानाईमाच्या नावानं बिरोबाच्या नावानं दुर्गा माता की जय। तुम्हाला फोटो पाठवतो चांगला आहे। प्रथम सर्वजण या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या भूखंड क्रमांक P5 मधल्या बहुउद्देशीय सभागृह आणि व्यापारी संकुल
ग्रामपंचायत अहिल्यानगर धनगरवाडी कोडोली या होणाऱ्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आज खरं बघायला गेलं तर आज 15 ते 20 वर्षादरम्यान मी स्वतः कुठलं पद न घेता हे गाव सगळ्यांना समान संधी, सगळ्यांना समान हक्क आणि सगळ्यांना समान न्याय या तत्वावर चालवण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं सर्व लोकांनी 15 ते 20 वर्षापासून जवळजवळ बिनविरोधसाठी सहकार्य केले. अशी सर्व ग्रामपंचायत शांततेत चालू असताना विनाकारण विकास कामं करायची नाहीत, परंतु ग्रामपंचायतीनंही पाठपुरावा आणलेली कामं काहीतरी बॅनरबाजी करून त्याचे उद्घाटन करायची ही चुकीच आहे. आज हा विकास हा कोणा एकट्यामुळे होत नाही किंवा आम्ही एक माध्यम आहे. परमेश्वरानं प्रत्येकाला ज्या पद्धतीनं सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, जी काय बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे आपण सर्वजण चालत असतो. प्रत्येकाचीच काय तेवढी क्षमता नसती, हाताची 5ची बोटं आपल्या सारखी नसतात, परंतु एखाद्याला क्षमता दिली तर त्या माध्यमातून गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. खरं बघायला गेलं तर हा भूखंड क्रमांक P5 हा पहिल्यापासूनच ग्रामपंचायतीला मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, अनेक निवेदने दिली गेली, परंतु आमची प्रथमपासूनच भूमिका होती की ग्रामपंचायती सर्वांची आहे, ग्रामपंचायत सगळ्यांची आहे. आज जी तिथं ग्रामपंचायत आहे तिथं खाली आपल्या देवीचं मंदिर आहे, वर 400 स्क्वेअर फुटामध्ये तलाट ऑफिस असेल, पोलीस पाटील असेल, भविष्यात सोसायटी समजा झाली तर तिला सुद्धा आपल्या इथं जागा नाही, किंवा राष्ट्रीय जे सण असतील 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असतील, हे सुद्धा रस्त्यावर साजरे करावे लागतील. तर आज महाराष्ट्राच्या MIDC इतिहासामध्ये प्रथम पहिली गोष्ट असेल की हा भूखंड ग्रामपंचायतीला देण्यात आला. MIDC मध्ये आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहित आहे की MIDC मध्ये कुठला उद्योजक गरीब जात नाही, सगळी श्रीमंत लोक जातात. त्यामुळे तिथं एखाद्या संस्थेला प्लॉट मिळवणं हे खूप अवघड आहे आणि त्यासाठी प्रयत्न करून आम्ही कधीही आमच्या विकास कामाचा कधीच गवगवा किंवा बॅनरबाजी आम्ही ही केलं, आम्ही ती केलं, आम्ही कधीच असं ही केलेलं नाही. आम्ही जी कामं करत असतो ती पुढच्या भविष्या दृष्टिकोनातून जेवढी करता येतील, जेवढं चांगलं करता येईल त्या माध्यमातून करत जाऊ. तर हा भूखंड मिळवून आणल्यानंतर याच्यामध्ये 2 वर्षामध्ये बांधकाम करायचं असतं, ते सगळ्यांना माहित आहे. आणि बिनविरोध करताना असं ठरलं होतं की प्रत्येकानं प्रत्येकाच्या पद्धतीने जमल तसा निधी गावाच्या विकासासाठी आणायचा. तर हे निधी आणण्याच्या बाजूला, परंतु वैयक्तिक हे दावे या माध्यमात काही लोक जात आहेत, हे चुकीचं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही इथं आज ग्रामपंचायतीसाठी इथं सगळ्या लोकांच्या सोयीसाठी निधी मंजूर करून आणलेला आहे. त्याचं भूमिपूजन आज झालंय, लवकरच काम सुरुवात होईल. उर्वरित निधीसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे ही काम लवकरच येत्या जेवढ्या जास्तीत लवकर पूर्ण करता येईल त्या पद्धतीने पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि आपण बघत असाल आता पुढे ही पाण्याची टाकी आहे. आज हा भूखंड साधारण 1998-95च्या दरम्यान ग्रामपंचायतीला मिळाला. MIDC रूल न पाळल्यामुळे आज हे भूखंड MIDCने काढून घेतला. तसेच चुकीच्या पद्धतीनं काय तिथं नियमाच्या बाहेर जाऊन बांधकाम केल्यामुळं आज त्या प्लॉटवर आर्थिक दंड आणि कोर्टात सुद्धा आपला निकाल आपल्या ग्रामपंचायत विरोधात गेला. आज ही केवढं मोठं गावचं नुकसान झालंय. आमची प्रथमपासून भूमिका होती की तिथं असं काय घडलंय तर असं इथं घडू नये. आणि मी तुमच्या सगळ्यांना आश्वासन देतो की आज वर्क ऑर्डर सहित, बिल्डिंग प्लॅन सहित, काय कायचं काल म्हणणं होतं की G+2चं डिझाईन काढलंय का, हे केलंय का, अरे तुम्ही माहिती घ्या, कागदपत्र करा. आमचं काही चुकीचं असेल तुम्ही बॅनरबाजी करण्यापेक्षा कागदपत्र घ्या, कोर्टात जावा. आमचं चुकीचं असेल तर उलट तिथं ती काम सगळं अडकून पडेल आणि त्या माणसाचं नुकसान होईल. तर ही न करता उगाच काहीतरी बॅनरबाजी चुकीच्या पद्धतीनं करणं, काय आरोप करणं, काय वैयक्तिक आरोप करणं, हात बरबटले आहेत वगैरे. आमचे हात बरबटलेत का तुमचे सगळे शरीर बरबटले ही सगळ्या गावाला माहित आहे. आमचे व्यवसाय माहित आहेत सगळे, आम्ही कशा पद्धतीने आजपर्यंत काम केलंय. आमची कामं ज्यावेळेस आम्ही जाहीर करू ती कामं आपल्याला माहितच आहेत
आज सभा मंडप असेल, समाज मंदिर असेल, सभागृह असेल, साखर पूल असतील, पिण्याच्या पाईपलाईनचं काम असेल, सर्व बाबतीत पाण्याची योजना असेल, या सर्व बाबतीत आज स्ट्रीट लाईट असेल, आरोग्य असेल. आज कोविडच्या काळात सुद्धा सगळ्या लोकांना आपल्या गावामध्ये एक सुद्धा रुग्ण आपण आढळून दिला नाही. म्हणजे आज जेवढं आपल्याला काय ज्या पद्धतीने करता येईल, कारण की आज 1 गुंठा सुद्धा जागा उपलब्ध करायचं म्हणलं तर अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे. तर आज एवढं देवाच्या दयेनं आपल्याला एवढा आपले खासदार असतील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, तसेच नामदार जयकुमार गोरे साहेब असतील, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करतो की त्यांनी इथं आम्हाला ग्रामपंचायतीला लवकरात लवकर निधी मंजूर करून दिला. आणि या भागाचे आमदार महेशजी शिंदे असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे असतील, तसेच उपाध्यक्ष राजूभाई भोसले असतील, आणि या भागाचे जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे असतील, किंवा माझी पत्नी सौ नीता खरात असेल. खरं तर या सर्वांनीच यासाठी ग्रामपंचायतीला आपल्या मदत केली. आज तुम्ही बघत असाल की मला वाटतं 2007-8 साली जी 1000 रुपये पाणीपट्टी होती, तेवढीच आज सुद्धा 20 वर्षात आपली तेवढीच पाणीपट्टी आहे. लोकसंख्या कितीतरी पटीनं वाढली आहे, परंतु आपण त्यांना पाणी पुरवत होतो. आता काल काय झालं म्हणले की ते पाणी स्कीम काय झालं, अरे ती पाणी स्कीम जर 12 रुपये 1000 लिटर पडत असेल आणि एमआयडीसी पाणी जर आपल्याला 4 रुपये मिळत असेल, तर ती स्वस्तातलं पाणी घेणं योग्य आहे ना. आपली स्कीम चालूच आहे, ते आपण कधीही चालू करू शकतो. आणि आता आपण एक 40 लाखात सुद्धा काम मंजूर केलेलं आहे, ते काम सुद्धा पूर्ण झालंय. इंटेक वेल जी आपण होती ती प्रवाहात घेतलेली आहे, त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण केलेला आहे. तर गावामध्ये अशी बरीचशी विकास कामं झालेली आहेत. कधीही कुणाची अडवणूक किंवा चुकीच्या मार्गानं ग्रामपंचायतीनं कधी कुणाला वेटीस धरलं नाही. आणि ठीक आहे, विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळेस सगळीच कामं पूर्ण होतील असा बी विषय नाही, पण सगळी प्रयत्न करतात. आणि सांगायचं म्हणलं तर फक्त सामाजिक सलोख आपण चांगला ठेवलेला आहे. आणि विरोधकांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही असलं चुकीच्या पद्धतीनं काहीतरी हे करून सगळ्या गावाला किंवा परिसराला सगळ्याला माहित आहे कोण कसं आहे, कोण काय करते, कोण काय नाही करत. त्याच्यामुळे योग्य वेळी समाज प्रत्येक गोष्टीची दखल घेत असतो. आणि मी जास्त काय बोलणार नाही, आजचा शुभ दिवस आहे, परंतु सगळ्यांनी, अगदी विरोधक असतील त्यांनी सुद्धा या विकासाच्या यात्रेत सहभागी व्हावं. ही काय आमचं एकट्याच नाही, सगळ्यांचंच आहे. आणि अगोदर जर ह्या बॅनरबाजी किंवा तक्रारी डायरेक्ट जिल्हा परिषदला केल्या नसत्या तर सगळी माहिती तुम्हाला मिळाली असती. परंतु तसं न करता डायरेक्ट आज गावाची कुठेतरी, आज जिल्हा परिषद सीओ असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्या गावाची ह्यामुळे बदनामी झाली, परिसरामध्ये बदनामी झाली. बॅनरबाजी की बाबा काहीतरी इथं काय आहे अगदी नक्की आहे. मी तुम्हाला आज मंगळवार आहे, जानेवारीचा वार आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजपर्यंत नियमानुसारच कामं सगळी केलेली आहेत. आणि हे सुद्धा काम पूर्णपणे नियमानुसार, त्याच्यामध्ये कुठलंही कागदपत्राची शंका कुणी घ्यायचं काही कारण नाही. सगळं नियमानुसार केलेलं आहे. नियमानुसार आज आपण तसं भूमिपूजन केलेलं आहे. हा जो प्रस्ताव होता तो पहिला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि नंतर महाराष्ट्र शासनाकडून हे पैसे मंजूर होऊन आलेले आहेत. आणि काय कायला वाटतं हो नाही, भूमिपूजन नाही झालं पाहिजे. मी तर म्हणतो उलट, मग आज जर नसतं झालं तर आज 1 कोटी रुपये गावचं नुकसान होत होतं, निधी माघारी जात होता. मी एवढं सुद्धा बिरबाजे मंदिरामध्ये म्हटलेलं की हे आपल्याला 2 वर्षात इमारत बांधणं गरजेचं आहे. मी 25 लाख देतो, पण इमारत बांधा. तर माझं आपल्या सगळ्यांना एवढं सांगणं एकच आहे की मग जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी तिथं मग ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळेस पैसे, बाबा नुकसान काय होणार आहे, आम्ही पैसे जमा करतो. परंतु ही चुकीच्या गोष्टींना कुठेही आपलं ग्रामस्थ थारा देणार नाहीत, ही मला पूर्णपणे आमच्या सगळ्यांनाच खात्री आहे. माझ्या बरोबरचे सर्व ग्रामस्थ, धनगरवाडी असेल, श्रीकृष्ण कॉलनी असेल, सागर सोसायटी असेल, मातंग वस्ती असेल, महालक्ष्मी नगर असेल, सर्वच श्रीराम सोसायटी असेल, आणि आमचे सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि सर्व ज्येष्ठ आशीर्वाद, सगळ्या ज्येष्ठाचा महिला मंडळी, सर्व महिला सदस्य, अंगणवाडी सेविका, आमच्या सर्व कॉलनीतील महिला, आमचे मार्गदर्शक शिवाजीराव जाधव गुरुजी, आणि आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, परंतु या सगळ्यांनी आशीर्वाद इथं सगळ्यांना देणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपण विकासात कुठेही कमी पडणार नाही. आता एवढ्या 1-2 महिन्यात आपण अजून जी सगळी आपली जी कामं झालेली आहेत 7-8 कोटी रुपयाची, आणि नवीन काही काम आहेत, त्याचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आपण लवकरच आयोजित करणार आहोत. त्या संदर्भात सगळे नामदार, आमदार, खासदार सगळे इथं उपस्थित राहणार आहेत. तर आज आपण सगळ्यांनी जी एकी दाखवली
तीच पुढे भविष्यात सगळ्यांनी एकी दाखवावी. ही काही कोणाचं एकट्याचं काम नाही, ही सगळ्यांचं काम आहे. तर आपण सगळे इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आणि पोलीस प्रशासनाचं सुद्धा आभार. त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आपले आमचे सगळेच मार्गदर्शक सुनील काटकर तात्या सुद्धा असतील, तात्यांनी सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सगळ्यांचंच मी आभार मानावं तेवढं थोडं आहे. आज आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायत धनगरवाडी येथील भूखंड क्रमांक 5 येथे बहुउद्देशीय सभागृह तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे आज भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. सदरची ही इमारत सर्व कायदेशीर कागदपत्र यांनी परिपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारचं यामध्ये काहीही नाही आहे. तरी सर्व मी ग्रामस्थांना विनंती करतो, ज्यांना याबाबत काही शंका असतील त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये रितसर अर्ज द्यावा, त्याबाबतची त्यांना कागदपत्र देण्यात येतील. तरी इथं सर्वजण जमलेले ग्रामस्थ पदाधिकारी यांना मी ग्रामपंचायतीवर तर्फे धन्यवाद देतो. आज या ठिकाणी धनगरवाडी ग्रामपंचायत कोडवी यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या वाडीचं आणि गावाचं हे वैभव इथं तयार होत आहे. आणि या वैभव झाल्यानंतर आपल्या भारतीय येणाऱ्या माणसाला पहिली आपली आत शिरताना शिरतच ही इमारत दिसणार आहे. आणि त्यामुळे आपलं देखील वजन, आपल्या गावाचं वजन वाढणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्व ग्रामस्थांनी बाळासाहेबांच्या पाठीमागे उभं राहून सहकार्य करावं असं मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला मी राजकीय काही बोलणार नाही. या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले सर्व ग्रामस्थ आणि पोलीस डिपार्टमेंट तसेच या ठिकाणी वार्ताहर आणि हे तुम्ही सर्वजण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल सर्वांचं मी या आयोजकांच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.